श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. विनवितसे कर जोडून, भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारोनी सांगा आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्रीगुरूचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहार संपादित्याती, त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानाशी. गंगा वाही दाही दिशी, मध्ये असते आपण देखा. तया गंगा तटकात, रजकाशे वस्त्र धूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळे येऊनिया, दंड प्रणाम करुनिया. नमन करी अति विनया, मनोवाक्यावकार्ये. श्रीपाद म्हणती राजकासी, कार्य नित्य काष्टतेसी. तुष्टुलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणिती. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून. विनवितसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चित्ता. दुरुनी करी दंडवता, मठा गेला येथे निचिपरी. ऐसे बहुत दिवसावरी, तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षिवारी, नित्य नेमे निविधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदीत टाका, आला राजा ब्लेंच एक. स्त्रियासहित नावेत आपण, अलंकृत उभारण. क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला. सर्व दळ दोन्ही धेडी, अमित असती हत्ती घोडी. मिरविता ती रत्न कोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत. नाना वाद्य असे गरजत, सवे येती थडी येसी. रजक होता नमस्कारित, शब्दे झाला दुश्चित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी, जन्मोनिया संसारासी. न देखिले सौख्यासी, पशु समान देह आपला. धन्य राजयाचे जीने, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवन देव आधारिले. कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐशी कदशा. ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत. श्रीपाद राया कृपावंत, ओळखिला त्याची मानव वासना. रजक म्हणे स्वामी असी, देखिले दृष्टीने राजासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुजा. तपे आराधोनी देवासी, पावला ऐसा अवस्थेसी. म्हणून चिंतितो मानसी, कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेशी, नाना वासना इंद्रियासी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे राजकासी, जन्मदारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयालासी, राज्य भोग तमोवृत्ती. निवावी इच्छे सकळ, नातरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परेसा. तुष्ट व्हावया इंद्रियासी, त्वा जन्मावे म्लेंचवंशी. आवडी झाली तुझे मानसी, राज्यभोगी जाय त्वरित. ऐकुनी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपासागर तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देव अनंत काळासी, कारणासे आम्हायने. भेटू महताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी, आम्हायने घडेल. आणिक कार्या कारणेसी, अवतार होऊ परियेसी. वेश धरुनी संन्यासी, नाम नरसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाई म्हणून. रजक लागला ते रजनी चरणी, नमन करीतसे त्यावेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकाशी जवळी पाचारिती. ये भोगीसी किंवा पुढती, राज्य भोग मज सांग. रजग विनविती श्रीपादासी, झालो आपण अपरवयासी. भोग भोगीन बाळाभ्यासी, येऊन गोड राजभोग. ऐकोनी रजकाचे वचन, निरोप देती श्रीपाद आपण. त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची ते वेळी, त्याजीला प्राण तत्काळी. जन्म झाला ब्लेंचकुळी, वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा, पुढे सांगिन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारक ताता, चरित्र झाले पुढे आणिक. इतके झाले अवसरी, श्रीपाद राव कुरवरी.
असला महिमा परंपारी प्रख्यात झाली परीसा. महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे. नवल नोहे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे. स्थान महिमेचा विस्तार सांगिना एक म्हणे एकांग्र. प्रख्यात असे कुरवरपूर मन कामना पुरती येथे ते. ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवरपुरी. कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची. अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी. श्रीपाद वसले निज संदेशी अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण. श्रीपादराव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा अवतार. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ. कुरवपूर क्षेत्रापूर्व असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह उत्पातुपाख्याने सिद्धनामधारक संवादे राजकवर प्रधान तथा श्रीपाद निजनांदगमनम नाम नवमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.